जगदंब आई भवानीच्या कृपेने महाराष्ट्रात आज सुखी आहे आणि आपण संपन्न आहोत। आसमानी संकट आता तळून गेले आहे, रयतेच्या कष्टाची चीज होते। भले निजाम आणि मुघलांनी कितीही कुरवड्या केल्या, त्यांनी आणि त्यांच्या घोड्याने आता महाराजांचं पाणी झोकलं। शत्रू सावध जरी असला तरी पुरता ओळखून आहे आपणास आबासाहेब। जगदंब जगदंब अवघ्या गुंज मावळ खोऱ्यावरचे माझे सवंगडी, जसे आहे तसे मावळ प्रांतातले खांद्याला खांदे लावून लढणारे आपले अवघे मराठी सोबती, ज्यांच्याकडे पाहून कोणाला काका किंवा कोणास मामा म्हणून प्रेमाने साथ द्यावी, त्यांच्या संगी आपण भाकरी खाल्ली की जणू त्यांचे 7 जन्माचे वैभव मिळते की काय असे वाटते। इतकी साधी आपली मराठी माणसं, जीवाला जीव लावणारी, पण आबासाहेब ह्या मातीचं गाव, ह्याच मातीची गद्दारी करण्याविषयी काय बोलावे? आपणच म्हणाला होता आमास, अर्जुनाने सुद्धा आपदांवर शस्त्र चालवण्या अगोदर साक्षात श्री कृष्णास भगवद्गीतेचा उपदेश करावा लागला होता। ते जरी खरं असेल तरी आबासाहेब हा बुद्धिबळाचा पट आम्हास मान्य नाही, कारण यात पुढे असणारी प्यादीच मारली जातात। त्यांनीच मरावं, काही गुन्हा नसताना मरावं का हेच आम्हास मान्य नाही। कबूल आहे गरुडाची भरारी आणि चिमणीची चिवचिव ह्याची तुलनाच कधी होणार नाही। वजिराची चाल आणि प्यादाची शक्ती ह्याच्यात तफावत असेल। कबूल आहे, पण जीव वाचवण्याचा हक्क प्यादानं नाही का? नाही आबासाहेब, फक्त खेळापुरतं नाही म्हणत आम्ही। खऱ्या झुंजात आदिगामी येतो तो समोर असला शिपाई घडीतला आदेशाचे परात्पर सैन्य, आपले चिमूटभर सैन्य। आपलं सामर्थ्य आपला ठाऊक आहे, आपल्या गणिमिकावा आपल्याच लोकांना ठाऊक आहे, तरी आपल्या सैनिकांनी आदिगामी यायचं। झुंज कोणातही लागली तरी मरतोय कोण बघा ना। आदिलशाह निजामच्या गाठीवर फुले हुंकत बसली आणि दोघांकडून लढायला कोण? 2 मराठी सैनिक। मरणार कोण? मराठी सैनिक। आपल्याच मातीत आपल्या झुंजून राज्य कोण करतोय? तर ते बाहेरचे। नाही आबासाहेब, आपलं राज्य असायलाच हवं, स्वराज्य असायलाच हवं। तुम्हीच नेहमी म्हणतात ना, हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा, अलबट व्हावे। हिंदवी स्वराज्याचा मोठा डोलारा उभा राहिला, पण आपण रयतेचं राज्य उभं केलं। जाणता राजा ही कुणालाही न मिळालेली उपाधी श्रम समर्थांनी आपणास दिली। तुर्कशाह, मुघल आणि इंग्रज ते काय, पिढ्यानपिढ्या कोणत्याही शत्रूला नामोहरण करण्याची शक्ती आणि प्रेरणा तुम्ही अवघ्या महाराष्ट्राला दिली आहे आबासाहेब। तुमच्या तेजस्वी वाणीतून आलेले शब्द युगानुयुगे इतरांच्या मुखातून अबाधित राहतील। होय, हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा, अलबत